व्हाईल लूप मध्ये जे आपण स्टार्ट स्टॉप आणि स्टेप देतो, ठीक आहे, ते व्हर्टिकल देतो. याच्या आधी आपण कसं देतो, हॉरिझॉन्टली. ठीक आहे, एका रेंज मध्ये देतो. मग ह्याच्यामध्ये स्टार्ट असं असतो, कसं असतो, स्टार्ट तुम्ही इथं डिफाईन करता. ठीक आहे, तुमचा जो पण स्टॉप आहे तो इथं डिफाईन करता, आणि जी पण तुमची स्टेप आहे ती इथं डिफाईन करता. समजलंय कसं हे काम करते, स्टार्ट स्टॉप आणि स्टेप. ठीक आहे, मग चला ह्याच्या फॉर्म्युलावरती आपण करू. स्टार्ट आय इज इक्वल्स टू, ठीक आहे, मी देतोय 1. स्टार्ट काय दिलाय मी, 1. व्हाईल आता मी काय देतोय, स्टॉप. स्टॉप काय देतोय, ठीक आहे, आय ग्रेट लेस दॅन इक्वल्स टू किती असला पाहिजे, 5. ठीक आहे, मग 5 पर्यंत मला प्रिंट करायचे किंवा 10 पर्यंत प्रिंट करायचे, किती पर्यंत करायचे, 10. ठीक आहे, आईची व्हॅल्यू आता करंट ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. ठीक आहे, मग सिंपल मला काय करायचंय, त्याला ही झाली कंडिशन, मग प्रिंट करायचंय त्याला. काय करायचंय, आयला प्रिंट करायचंय. आता जर का इन केस, ठीक आहे, आता आय प्रिंट झाला, मग इन्क्रीमेंट पण करायला लागेल ना आपल्याला आय मध्ये. ठीक आहे, मग इन्क्रीमेंट करण्यासाठी आता आपण काय करणार, स्टेप देणार. काय देणार, स्टेप. मग स्टेप कशी द्यायची, आय, ठीक आहे, प्लस इक्वल्स टू 1. काय करायचं आपल्याला, ही काय दिली आपण, स्टेप दिली. एकच मिनिट फक्त. हा, ही जर का स्टेप तुमची चुकली, ठीक आहे, हा प्लस इकडे झाला, सॉरी इकडचा इक्वल्स टू इकडे आणि प्लस इकडे झाला, तर हा इनफायनाईट लूप मध्ये जातो. कशामध्ये जातो, इनफायनाईट. जर का इनफायनाईट लूप मध्ये गेला की काय सांगितलं मी, सेल डिलीट करायची. ठीक आहे, अँड देन सिंपल तुमचं जे एक्झिक्युशन आहे ते स्टॉप होईल. देन शिफ्ट एंटर झालं. 1 ते 10 पर्यंत प्रिंट. समजले स्टार्ट स्टॉप स्टेप कसं काम करतं. आता तुम्हाला इथंच सांगितलं की एक काम करा, ठीक आहे, मला जे आहे ते 1 ते 5 पर्यंत जेवढे नंबर्स आहेत काल आपण बघितलं त्याची सम करा. मग तुम्ही काय करणार, अगेन स्टार्ट स्टॉप स्टेप देणार. ठीक आहे, मग स्टार्ट काय असणार इथे, टोटल. इथे 2 व्हेरिएबल लागणार आहेत, इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, इथे घेणार आपण नंबर. काय घेणार, नंबर घ्या, नम घ्या. ठीक आहे, नंबर इज इक्वल्स टू 1. काय घेतलं, नंबर इज इक्वल्स टू 1. व्हाईल. ठीक आहे, आता काय करणार इथे, हा 1 ते 5 बट काय, नंबर लेस दॅन इक्वल्स टू 5. कंडिशन अँड देन प्रिंट. हम्म, ओके, टी कॅपिटल हा, प्लस इक्वल्स टू नंबर. काय करणार आहे, नंबर. हा, देन प्रिंट टोटल. ओके, अँड देन काय करणार, नंबर. नंबरची इन्क्रीमेंट पण करायची आहे ना, स्टार्ट दिला, स्टॉप दिला. ठीक आहे, इथं तर एक ऑपरेशन आहे, जस्ट काय ऑपरेशन. ठीक आहे, आता ऑपरेशनचं काय आता आहे का आपल्या याच्यामध्ये, नाहीये. ठीक आहे, आपण इथं स्टार्ट तर दिलाय. ठीक आहे, देन इथं स्टॉप पण दिलाय आपण. हे स्टेप नाही, हे कॅल्क्युलेशन म्हणजे आपण एक्सप्रेशन परफॉर्म करतोय. काय परफॉर्म करतोय, एक्सप्रेशन. इथे काय येणार, नंबर प्लस इक्वल्स टू एक एक नंबर काय करायचा आहे, इन्क्रीज करत जायचा आहे. मग सिंपल आता हे लूप कसं फिरणार, पहिल्यांदा नंबरची व्हॅल्यू काय, 1, लेस दॅन आहे. ठीक आहे, मग हा, तर जर का कंडिशन ट्रू आहे तरच त्याला लूपच्या आतमध्ये पाठवणार आहे. जर का फॉल्स असेल तर पाठवणार आहे का, नाही. मग हा आत गेल्यानंतर ना कोणता व्हेरिएबल अपडेट करणार आहे, टोटल व्हेरिएबल अपडेट करतोय. जो वरती आहे, टोटल मध्ये किती आहे, 0 आहे आता. मग त्याच्यामध्ये नंबर ऍड केल्यानंतर ना किती होणार इथं, टोटल 1. किती होणार, 1. ठीक आहे, म्हणजे आता टोटलची जी करंट व्हॅल्यू आहे ती आता आहे 1. एकच मिनिट मला ते शोधलं. टोटल मध्ये आता काय आहे, 1. ठीक आहे, देन त्याच्यानंतर नंबर. आता इथे गेल्यानंतर ना, आता इथपर्यंत पोहोचलो आपण कोड एक्झिक्युशन मध्ये, आणि टोटल पहिला काय होता, 0. आता हा झालेला आहे. ठीक आहे, बट नंबर अजून चेंज झालाय का, नाही. प्रिंट काय केलं, टोटलला. मग टोटल प्रिंट झाल्यानंतर ना खाली काय होणार आहे, नंबर. स्टेप बाय स्टेप ऍडिशन आपल्याला आता बघायला मिळणार. लास्टला जाऊन सम पण करणार आहे आपण त्याचं. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना इथे काय बघायला मिळेल, नंबर मध्ये एक ऍड करायचं. मग नंबर पण एक ऍड केल्यानंतर इथे काय झालं, नंबर 2. ठीक आहे, आता नंबर 2 जो आहे, इथं लिहितो मी. नंबर 2 जो आहे तो ट्रू आहे का,
यस. मग ट्रू असेल तर कोणाला अपडेट करायचं आहे? टोटलला. मग इथं टोटल किती झाला? 3. ठीक आहे. मग 3 झाल्यानंतर ना खाली प्रिंट केला, आपला आउटपुट काय भेटणार? 3. पहिलं आउटपुट काय भेटलंय? 2. काय भेटलंय? 2. ठीक आहे. त्याच्यानंतर ना काय भेटलंय? सॉरी, 1 भेटलंय पहिलं. काय भेटलंय? 1. ठीक आहे. पहिलं भेटलंय 1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना काय भेटलंय? 3. त्याच्यानंतर ना काय होणार? 3 कुठे जाणार आता? खाली. ठीक आहे. सॉरी, इथे जाणार, इथे काय होणार? तर 3 होणार. काय होणार? 3. ठीक आहे. मग नंबर अपडेट होऊन काय झाला? 3 झाला. आणि आता करंट व्हॅल्यू काय टोटलची? 3 आहे. मग अगेन इथं 3 छोटा आहे का 5 पेक्षा? आहे. मग ऍड कशात करायचं आहे? टोटल मध्ये. 3 प्लस 3 किती झाला? 6. आलं इथं नवीन व्हॅल्यू 6. ठीक आहे. आणि देन त्याच्यामध्ये नंबर मध्ये ऍड केला, नंबर किती झाला? 4. किती झाला? 4. 4 झाल्यानंतर ना आता आपल्याकडे जी करंट सेकंड व्हॅल्यू प्रिंट होईल तर ती कोणती होईल? 6. किती होईल? 6. जी ही व्हॅल्यू आहे, आपण इथं आउटपुट लिहितोय. काय लिहितोय इथं? आउटपुट. पहिले काय होतं? 1, त्याच्यानंतर 3, त्यानंतर 6. आता करंट काय? 6 आहे. ऍड काय केलं आपण? 4. वर गेला. ठीक आहे. वर गेल्यानंतर 4 आहे का 5 पेक्षा छोटा किंवा 5 सारखा? येस आहे. ठीक आहे. मग ऍड कशात करायचं आहे? टोटल मध्ये. मग याच्यामध्ये किती ऍड केला? 4. टोटलची व्हॅल्यू किती झाली? 10. इथे किती प्रिंट होणार? 10. मग खाली गेल्यानंतर ना इथं कोण अपडेट होणार? नंबर. नंबरची व्हॅल्यू किती राहणार आता? 5. ठीक आहे. 5 गेल्यावरती इथं नंबरची व्हॅल्यू किती झाली? 5. 5 छोटा आहे का 5 पेक्षा? नाहीये. काय आहे? इक्वल्स टू आहे. काय आहे? मग आपण दिले नाही त्या कंडिशन मध्ये, लेस दॅन इक्वल्स टू. ठीक आहे. मग 5 पण चालणार आहे. मग ठीक आहे. असल्यानंतर काय करायचंय? टोटल मध्ये त्याला ऍड करायचं. टोटल किती झाला? 15. मग इथं प्रिंट काय होणार? 15. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर ऍड होणार, किती होणार व्हॅल्यू नंबरची? 6. ठीक आहे. 6 छोटा आहे का? नाही. मग इथं काय होणार? फॉल्स. मला आतमध्ये एंटर करून देणार का तो? नाही. कारण का लूप काय झालं आपलं? थांबलंय. म्हणजे आयट्रेशन काय झालंय? पूर्ण स्टॉप झालंय. ठीक आहे. आलं सेम आउटपुट जे आपण केलं. फायनल जर का प्रिंट करायचं असेल तर काय करणार आता सांगा? कोणती लाईन खोडणार? मला हे नको, स्टेप्स नको. ठीक आहे. मला फक्त एक सिंगल फायनल लाईन आली पाहिजे. प्रिंट काय लिहू? प्रिंट इथं प्रिंट टोटल. प्रिंट टोटल. हा, एफ स्ट्रिंग नाही यूज केलं तरी चालेल आता करंटली. ठीक आहे. प्रिंट टोटल एवढंच. नाही, ते प्रिंट टोटल नंबर. प्रिंट टोटल त्याच्या आतमधलं स्टेप नाही घ्यायच्या. नाही नाही नाही, स्टेप नाही आलं, डायरेक्ट आउटपुट आलं पाहिजे 15. ते प्रिंट टोटल काढावं इथलं का? आणि देन शिफ्ट इंटर. आलं 15. समजलंय कसं लूप मध्ये काम करायचं? आता मला जर का सांगा, थोडं लॉजिक लावू आपण. 1 ते 10 मध्ये. ठीक आहे. जेवढी इव्हन नंबर आहेत त्यांची टोटल करायची. 1 ते 10 मध्ये जेवढे इव्हन नंबर आहेत त्याची टोटल करायची. कशी करणार आपण सांगा? युझिंग व्हाईल लूप. नंबर प्लस इक्वल्स टू 2. नाही, नंबर डिवाइडेड बाय 2 इक्वल्स टू 0. ओके. एक नंबर व्हेरिएबल झाला ना. इथे घेतलं मी टोटल. टोटल मध्ये काय घेऊ? divided by 2. नंबर डायरेक्ट टोटल मध्ये डिवायडेड बाय 2 घेऊ. ट्राय तर करा. ही जर का स्टेप तुम्ही 2 केली. आणि ही पण तुम्ही 2च ठेवली. आता इथं स्टेप हे पण अपडेट करावं लागेल ना. किती होतीये? 30. ठीक आहे. फक्त अपडेट काय करायचं? 2च गोष्टी अपडेट करायच्या होत्या. ठीक आहे. आता मला सांगा, आता इव्हनचे करायचे असतील तर कसं करणार? सॉरी, ऑडचं करायचं असेल तर स्टेप 3. अजून एक स्टेप 3. दुसरी स्टेप 6. नंबर कुठे आहे बदलू नंबर? नंबर मध्ये किती घेऊ मग आता? नंबर इक्वल्स टू 1. आणि पुढे वाईल. पुढे नंबर. नंबर इथं नम घेऊ, कारण का नंबर सारखं सारखं झालेलं आहे रिपीट. हा, नम लेस देन इक्वल्स टू. अरे वा, काय येईल? लेस 1 ते 10 मध्ये पाहिजे मला. 10. खरं का? इक्वल्स टू पण येतं. इक्वल्स टू मग 9 नाही घेऊ शकत का?
9 नाही घेऊ शकत. तुम्हाला तर माहिती नाही 10 काय इव्हन आहे का ऑड आहे हे तर माहिती नाही तुम्हाला. मग 10 इव्हन आहे तसं पण इव्हन येणारच नाही तसं पण तो. ठीक आहे, आणि आपण इक्वल टू कशाला देतोय मग? ठीक आहे, 9. 9 पण चालणार आहे. हा, त्याच्यानंतर पुढे काय करणार आता? 8वा कोड काय? टोटल. अरे वा. पुढे प्लस इक्वल्स टू नम प्रिंट टोटल. हे म्हणावं येतं एवढं. प्रिंटच्या आतमध्ये काय लिहायचं ते एक्झॅक्ट माहिती. आणि नंबर प्लस इक्वल्स टू 2. करेक्ट आहे. प्रिंट टोटल फक्त लूपच्या बाहेर. लूपच्या बाहेर, बरं ठीक आहे, तर आपण प्रिंट टोटल पण लिहू. टोटल असं लिहू आणि याच्यावरती एक ऍड करू आपण अजून एक गोष्ट, म्हणजे थोडंसं सेपरेट होईल. प्रिंट, इथं प्रिंटला मी स्पेस ऍड करतोय, सिंगल एम्प्टी स्पेस ऍड करतोय. आणि देन इथे घेतोय मी प्रिंट. ठीक आहे, आणि प्रिंट मध्ये इथे डबल कोट टाकतोय आणि इथे एक लाईन मारतोय. आणि देन प्रिंट आता काही गरज नाहीये. किती आलं? 25. ठीक आहे, करेक्ट आहे का 25? कसं काय नाही? 10 पर्यंतच नंबर घ्यायची. इज इक्वल्स टू ऍडिशन ए इज इक्वल्स टू, आता पहिला इव्हन नंबर काय? 1 प्लस काय असेल सांगा? 3 प्लस काय असेल? 5 प्लस 7 प्लस 9. अँड देन प्रिंट ए. किती येत आहे? 25. किती इझी आहे. 2 मिनिटं झालं की नाही कन्फ्युज? ठीक आहे, मग ह्याचं 30 का आलं? ह्याचं पण 25 जायला पाहिजे होतं ना. हम्म. अरे राजांना व्हॅल्यू मध्ये फरक आहे ना. काही इव्हन आहेत, काही ऑड आहेत, थोडी ना व्हॅल्यू इक्वल टू आहेत. ठीक आहे, 3 घेतोय तर 4 घेतोय. ठीक आहे, 4 घेतोय तर 4 पेक्षा मोठं 5 इकडे जातोय, 5 पेक्षा मोठं 7 तिकडे जातोय, 7 तिकडे जाते. असं होतंय. ठीक आहे, याच्यामध्ये कमी पण नाही. जरी 10 घेतले असते तर एवढंच आलं असतं. 11 घेतले असते तर थोडंसं वाढलं असतं. ठीक आहे, कारण का त्याने 11ला पण कॅल्क्युलेट केलं असतं, जसं की इथे घेतलं आपण 11, मग ते जास्त झालं असतं. ठीक आहे, मग तुम्हाला इथे 36, मग कमी हे वाटायला लागलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आता देन जाऊ. आता आपण अजून पुढे, चला हे पहिलं करा. ठीक आहे, इव्हनचं पण करायचं आणि ऑडचं पण करायचं आहे. ठीक आहे, आणि ग्रुपवर पाठवायचं आहे. हे 2 कोड पाठवायचे फक्त ग्रुपवरती. हे 2 केले म्हणजे तुम्ही सगळं केलं. हे नका 2 पाठवू, एक काम करा. हे बघा, हे कोड लिहिला तुम्ही. हा पहिला कोड आहे. ठीक आहे, हा लिहायचा आहे. ठीक आहे, फॉर्म्युला नका दाखवू मला तो. हा लिहायचा आहे. हा लिहिल्यानंतर ना सेकंडला जो कोड असेल, ठीक आहे, तो सेकंडला कोड असणार आहे इथं. हा वाला, हा वाला कोड पाठवा मला. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या ऑड नंबरची टोटल आहे 1 ते 10 मध्ये. ठीक आहे, याला कॉपी करा, इथं वरती घ्या. ठीक आहे, इथं पेस्ट करा. ठीक आहे, आणि देन याचा आउटपुट टाका. याचं नको आता. 1 ते 5च नंबर प्रिंट करा फक्त इथे, म्हणजे दोन्ही आउटपुट बसतील तुमच्या. 1 ते 5 प्रिंट करा. आणि देन हे दोन्ही जे याचं पण आउटपुट आणि याचं पण आउटपुट मला काय करा, स्क्रीनशॉट काढून शेअर करा. ठीक आहे, कंट्रोल-शिफ्ट-S. आणि बाकीचे पण करायचेत. ठीक आहे, ऑड पण करा, इव्हन पण करा, दोन्ही करा.
चला द्या इथे लक्ष. स्टार्ट करू आपण इफ एल्सला, म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंटला. इफ एलिफ एल्स. ठीक आहे. आता याच्यावर काय करणार आपण, आता शिकणार आहे. तुम्हाला आता इथून पुढे 3 ब्लॉक दिले जातात. किती ब्लॉक? 3 ब्लॉक नाही, फिक्स नाही आहेत ब्लॉक साईज. ठीक आहे. ब्लॉक जे आहेत ते तुम्ही काय करता, कस्टमाइज करता तुमच्या अंडरस्टँडिंग वरती आणि तुमच्या लॉजिक वरती आहे पूर्ण. कशावरती आहे? लॉजिक वरती, की कसं तुम्ही थिंकिंग करताय प्रॉब्लेम स्टेटमेंट वरती, कसं प्रॉब्लेमला नीट अनालाइज करताय, किती प्रॉब्लेमच्या पॉसिबिलिटीजला तुम्ही अंडरस्टँड करताय. ठीक आहे. ह्याच्यावरतीच पूर्ण इफ, एलिफ आणि एल्स बनवलेला आहे. ठीक आहे. जर का तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला जास्त रिलेट करताय रिअल वर्ल्ड सोबत, ठीक आहे, रिअल वर्ल्ड मध्ये काय प्रॉब्लेम फेस करावे लागतील हे जर का तुम्हाला चांगलं माहिती आहे, तशा तुम्ही कंडिशन्स डिझाईन करता. जर का एखाद्याने हे विचारलं तर ते आन्सर येईल, ते विचारलं तर हे आन्सर येईल. याच्या थ्रू तुम्ही चॅटबॉट पण क्रिएट करू शकता. काय क्रिएट करू शकता? चॅटबॉट. जे की ह्या वेळेस आपलं टार्गेट, मागच्या वेळेस मला टार्गेट होतं कॅल्क्युलेटर क्रिएट करायचं. बट ह्या वेळेसचं टार्गेट जे आहे ते थोडंसं चेंज केलेलं आहे. ठीक आहे. काही गोष्टी ऍड ऑन केलेल्या आहेत, काही गोष्टी रिमूव्ह केलेल्या आहेत. तर कॅल्क्युलेटर हे तुमच्या साईडने बनवा. आपण इथे चॅटबॉट बनवू. काय बनवू? चॅटबॉट. ठीक आहे. सिम्पल. देन तुम्हाला चॅटबॉटला फ्रंट एंड वगैरे तर नाही इथे, बट आपण इथे जे आहे ते बेसिक चॅटबॉट बनवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे. मग ते बनवण्यासाठी तुम्हाला हे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय नाही इम्पॉर्टंट आहे? हे. मग त्याच्यामध्ये आपण लूप वगैरेचा यूज करू. ठीक आहे. बेसिक सगळ्या गोष्टी काय करू तिथे यूज करू. ठीक आहे. हम्म. चला इथे एक्सप्लेन करतो मी आता पूर्ण ब्लॉक मध्ये. पहिला ब्लॉक जो आहे इफचा आहे. ठीक आहे. सेकंड ब्लॉक जो आहे एल्स इफचा. ठीक आहे. एल्स इफचा. आता एल्स इफ दोन दोन वेळा का लिहिलं त्याच्या मागचं रिझन आहे. ठीक आहे. एल्स. हे बेसिक स्ट्रक्चर आहे, सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. सेम जसं मी ड्रॉ केलं तसं तुम्ही पण वरती करायचं जेव्हा तुम्हाला वेळ देईल मी तेव्हा. ठीक आहे. आणि हे कमेंट करायचं. काय करायचं आहे सगळ्यांना? कमेंट करायचं. ठीक आहे. आता मी एक्सप्लेन करत करत करतो. आता इथे बघा, जेव्हा इथे बघा सगळीकडे मी हा वाला ब्रॅकेट दिलाय, बट इथंच नाही दिला. ठीक आहे. रिझन क्लिअर आहे की तुम्ही एल्स मध्ये कोणतीच कंडिशन पास नाही करत. कोणती कंडिशन तिथे पास करता का? नाही करत. ठीक आहे. झालंय क्लिअर. इथं एकही कंडिशन जे आहे तुम्ही पास नाही करत. पूर्ण जे लॉजिक आहे ते वरच्या कंडिशन्स वरती असतं. ठीक आहे. आता एलिफ मी दोन दोन वेळा लिहिलंय, बट इफ आणि एल्स एकदा लिहिलंय. म्हणजे याचा क्लिअर मिनिंग आहे. ठीक आहे. की तुम्ही एलिफ किती पण वेळा यूज करू शकता, बट इफ आणि एल्स किती वेळा यूज करणार कोडमध्ये? एकदा. इफ ने काय होणार आहे? स्टार्टिंग होणार आहे. एल्स ने काय होणार आहे? एंडिंग होणार आहे. ठीक आहे. सिम्पल. आता इथे लक्ष द्या. इफ मध्ये पहिली कंडिशन तुम्ही काहीतरी पास केली XYZ. ठीक आहे. आणि ती जर का कंडिशन ट्रू झाली, काय झाली ती कंडिशन? ट्रू. हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार? हा वाला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. तो खालचे ब्लॉक चेक पण नाही करणार की तुम्ही खाली ब्लॉक मध्ये काय लिहिलंय. इथंच कंडिशन ट्रू होतीये. मग इथलाच ब्लॉक काय होणार? एक्झिक्यूट होणार. तेच आपण काय करणार, त्याचा चॅटबॉट तयार करणार आहे. काय तयार करणार याच्यावरती? चॅटबॉट. ठीक आहे. मग चॅटबॉट जे आहे, असं समजू की आपल्या कंपनीमध्ये 3 सेगमेंट्स आहेत. ठीक आहे. कॉर्पोरेट, होम ऑफिस आणि अजून एक दुसरे एक्सेट्रा आपण घेऊ. ठीक आहे. कॉर्पोरेट, होम ऑफिस आणि त्याच्यानंतर दुसरी कोणती असते? कन्झ्युमर. ठीक आहे. अशा आपण 3 घेऊ. ठीक आहे. आणि त्या 3 सेगमेंट वरती आपण पहिले कस्टमरला विचारणार इंटरव्ह्यूअर सेगमेंट.
ठीक आहे, किंवा वेगवेगळे रिजन घेऊ, इंटरव्ह्यूअर रिजन. जसं प्रत्येक रिजनला वेगवेगळा चॅट सपोर्ट. ठीक आहे, काही जर का असेल, किंवा इंटरव्ह्यूअर लँग्वेज. ठीक आहे, मग कोणत्या लँग्वेज मध्ये सपोर्ट करायचं ते आपण बघू मग इथं. ठीक आहे, मग त्यांनी इंग्लिश किंवा मराठी दोन ऑप्शन ठेवू. जर का त्यांनी इंग्लिश चूज केलं, ठीक आहे, काय चूज केलं, इंग्लिश. बट आपण पहिल्या ब्लॉक मध्ये इथे लिहिलंय इफ लँग्वेज इज इक्वल्स टू मराठी. काय लिहिलंय आपण, लँग्वेज इज इक्वल्स टू मराठी. मग then त्याला चॅट सपोर्ट ह्या ब्लॉकचा मिळणार. कोणत्या ब्लॉकचा मिळणार, ह्या. मग खाली इथं असेल तमिळ, इंग्लिश, ठीक आहे, हिंदी असेल. ठीक आहे, म्हणजे हिंदी पण आहे आपल्या ब्लॉकमध्ये. कोणती आहे, हिंदी. बट आता बघा की इथे ह्यांनी एंटर केलं हिंदी. काय एंटर केलं, हिंदी. ठीक आहे, इथे काय आहे, तमिळ. काय आहे, तमिळ आहे. इथं आहे इंग्लिश. काय आहे, इंग्लिश. आणि जर काय ह्याच्यामधली कोणतीच लँग्वेज त्यांनी इंटर नाही केली आणि दुसरीच कोणती तरी लँग्वेज इंटर केली, तर त्याला सपोर्ट जो आहे तो कोणत्या लँग्वेज मध्ये मिळणार, हिंदीमध्ये मिळणार. कारण का त्याची जी लँग्वेज इंटर केली, समजा त्यांनी केली उर्दू वगैरे काहीतरी केली, ठीक आहे, असं कन्सिडर करा, किंवा कन्नड वगैरे जे आहे ते त्यांनी इंटर केलं. बट आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कन्नड लँग्वेज आहे का, नाही. मग एक काम करू आपण, इंग्लिश ठेवू, कारण का इंग्लिश जे आहे ते हिंदीपेक्षा लोकांना जास्त समजतं. ठीक आहे, म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर पॅन इंडिया बोलतोय मी. ठीक आहे, मग इथे काय करतोय मी, हिंदीला इथे ठेवलंय आणि इथे काय ठेवलंय, इंग्लिशला. ठीक आहे, मग ह्यानी जी लँग्वेज एंटर केली, जी कन्नड, ठीक आहे, ती याच्यासोबत मॅच करते का पहिल्या ब्लॉक सोबत ज्याच्यामध्ये मराठी आहे, नाही. मग ही कंडिशन काय होती, फॉल्स. काय होते, फॉल्स. मग ह्याच ब्लॉकमध्ये फॉल्स होते, मग त्याच्या आतमध्ये इंटर नाही करून देत त्याला. ठीक आहे, म्हणजे आपला टाइम वाचतोय. काय वाचतोय, टाइम. मग यालाच म्हणतात प्रोसेस शेड्युलिंग. काय म्हणतात, प्रोसेस शेड्युलिंग. जी आपण एक प्रोसेस क्रिएट करतोय त्याच्यामध्ये एक शेड्यूल असतं. काय असतं, शेड्यूल. त्याने आपला टाइम वाचतो. मग इथं पाठवतं ते. इथं पाठवल्यानंतर ना ते म्हणते की तमिळ आहे का, नाही. इथं कन्नड मॅच करते का, नाही करत आहे. मग सिंपल इथं पाठवतं हिंदी आहे का, चेक करा, नाहीये. ठीक आहे, मग इथला ब्लॉक एक्झिक्यूट नाही होते, इथला ब्लॉक एक्झिक्यूट नाही होते. म्हणजे जेव्हा सगळ्या कंडिशन फॉल्स असतात, तेव्हा फोर्सफुली जे आहे ते एल्सला एक्झिक्यूटच व्हावं लागतं. कारण का एल्स मध्ये कोणतीच कंडिशन नसते. एल्स मध्ये कोणती कंडिशन असते का, नाही. एल्स एक्झिक्यूट व्हायलाच लागतो. इथे त्यांनी मग कन्नड टाकू दे, किंवा त्याला जी माहिती अरेबिक टाकू दे, जी लँग्वेज टाकायची ती टाकू दे. ठीक आहे, मग इथं किंवा जर का आपल्या सॉफ्टवेअरने जर त्याची लँग्वेज हिंदी बोलून पण अनालाइज नाही केली नीट, ठीक आहे, तरी त्याला इंग्लिशमध्ये सपोर्ट भेटणार. मग कारण का एल्स मध्ये काय, इंग्लिश. जेव्हा सगळ्या वरच्या कंडिशन काय होतात, फॉल्स, तेव्हा त्याला सपोर्ट कशाचा मिळणार आहे, इंग्लिशचा मिळणार आहे. बट त्याने एंटर केलं तमिळ. काय एंटर केलं, तमिळ. आता इथं सिनारिओ चेंज होणार. ठीक आहे, तमिळ तर सेकंड ब्लॉक मध्येच आहे. ठीक आहे, फर्स्ट ब्लॉकला गेला तो, विचारला की लँग्वेज काय, मराठी आहे, फॉल्स. ठीक आहे, देन त्याच्यानंतर इथे गेला, इथे काय भेटते, तमिळ. मग हे खालचे दोन ब्लॉक तो चेकही नाही करणार. ठीक आहे, बट पहिल्या ब्लॉकला त्यांनी विचारलं होतं आहे का. मग हा ब्लॉक मध्ये तो काय करणार, एंटर करणार. आणि जे पण त्यांचे चार्ट्स असणार ते तमिळ लँग्वेज मध्ये असणार. समजलं की इफ एलिफ एल्स कसं काम करताय. तुम्ही एलिफ किती पण लिहू शकता. एलिफला लिमिट आहे का, नाहीये. बट लास्टला काय लिहायचं तुम्हाला, एल्स. म्हणजे जर काय सगळ्या कंडिशन फॉल झाल्या, तर काही ना काहीतरी एक्झिक्यूट झालं पाहिजे युजरसाठी. ठीक आहे, एरर आलं पाहिजे का, नाही. ठीक आहे, मग एरर जरी आला, सगळ्या कंडिशन ट्रू होऊन पण, ठीक आहे, एल्स पण नाही सर, सगळ्या कंडिशन फॉल्स होऊन एल्स पण एक्झिक्यूट नाही होत आहे. ठीक आहे, आणि एरर येतोय. काय येतोय, एरर. ठीक आहे, मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे, मग इथे एंट्री होते एक्सेप्शन हँडलिंगची. कोणाची एंट्री होते, एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, मग तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग शिकता, ट्राय आणि एक्सेप्ट. काय शिकता, ट्राय आणि एक्सेप्ट. मग तुम्हाला ट्राय एक्सेप्ट पण जमतं. ठीक आहे, आणि याच्याच मध्ये आपण छोटे छोटे जे आहेत ते सॉफ्टवेअर तयार करत असतो. छोटे छोटे काय तयार करत असतो, सॉफ्टवेअर. जसं की इलेक्शन सिस्टम बनवणं. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर डिटेक्शन सिस्टम. ठीक आहे, हे जे आहे ते आपण छोटे छोटे सिस्टम आता याच्यामध्ये बनवणार आहे. ठीक आहे, मग ही जी फाईल आहे ती नीट मेंटेन करायची कशी, ही जी फाईल आहे ती नीट मेंटेन करायची कशी करायची ते सांगतो तुम्हाला. आता प्रत्येक सेक्शन मध्ये असणार 3 सेक्शन करा. किती सेक्शन करा, 3 सेक्शन. पहिलं सेक्शन फक्त रॉ. पहिलं सेक्शन काय, रॉ सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये फक्त रॉ कोड असणार आहे. काय असणार आहे, रॉ. त्याच्यानंतर ना आपण त्याच सॉफ्टवेअर, जेवढे सॉफ्टवेअर आहेत ज्यात मी बोललो ते सगळे बनवणार आहे आपण. त्याच्यामध्ये इव्हन ऑड डिटेक्शन पण असणार आहे. काय असणार आहे, इव्हन ऑड डिटेक्शन. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिटेक्शन. त्याच्यानंतर ना इलेक्शन सिस्टम. ठीक आहे, हे सगळं. आता इलेक्शनचं सिस्टम काय की 18 वर्षाच्या पुढे आपण काय करू शकतो, वोटिंग करू शकतो. मग सिंपल ते बनवलं. बट आपलं इलेक्शन सिस्टम थोडंसं वेगळं असेल. 18च्या पुढे आणि 75च्या आत. ठीक आहे, तर असेल तरच तो इलिजिबल आहे वोटिंगसाठी. अदरवाईज तो इलिजिबल नाहीये वोटिंगसाठी. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये किती सॉफ्टवेअर बनवतो आपण, 3 बनवतो असं कन्सिडर करा. ठीक आहे, जर का आपल्याला कोणतं अदर सिनारिओ भेटला त्याच्यामध्ये पण करणार आहे. पण आपण तिन्ही सॉफ्टवेअरचे पहिले काय क्रिएट करणार आहे, रॉ. रॉ क्रिएट केल्यानंतर ना आपण थोडंसं अजून पुढे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ऍड करणार आहे इनपुट. काय ऍड करणार आहे, इनपुट.
जर का मला जमलंच तर मी याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये नाहीये, ठीक आहे, बट मी स्ट्रीम लाईट करेल. ठीक आहे, काय करेल, स्ट्रीम लाईट शिकवेल तुम्हाला कसं यूज करायचं. ठीक आहे, इथं जरी नाही शिकवलं तरी तुम्हाला शिकवेल, डोंट वरी. ठीक आहे, इथं स्ट्रीम लाईट, बट ह्याच्या आपण बॅक एंड कोड लिहिणार आहे इथे. म्हणजे इथं काय ऍड होणार आहे ब्लॉकमध्ये, इनपुट. म्हणजे तुम्ही इनपुट देऊन काम करणार आहे. मग तुम्ही मॅन्युअली कोड चेंज करणार आहे का, नाही. मग इथे इनपुट ऍड केल्यानंतर ना हे जे रॉ बनलाय ते बनतं युजरसाठी. कोणासाठी बनतं, युजरसाठी. ठीक आहे, मग युजरसाठी तुम्ही बनवल्यानंतर ना त्याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, तर त्याच्या पुढची स्टेप जी असणार आहे, ठीक आहे, म्हणजे जी लास्ट स्टेप, त्याच्यामध्ये आपण पूर्ण मॅनेज करणार एरर. काय मॅनेज करणार, एरर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण एकही एरर नाही ठेवणार. मग लास्टला तुम्हाला इंट्रोड्यूस केलं जाणार एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर ना तुमचं बेसिक जे आहे ते असं समजा की एंडच झालंय. ठीक आहे, तर मग राहिले फंक्शन. काय राहिलंय, फंक्शन. फंक्शन लगेच होऊन जातं एका दिवसामध्ये, तुम्हाला समजून पण जातं. ठीक आहे, त्याच्यामध्ये लॅम्बडा फंक्शन पण जे आहे ते सगळे फंक्शन्स होणार आहेत. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना इथं तुमचं जे आहे ते लास्टला फंक्शन होईल. ठीक आहे, काय होईल, फंक्शन, सॉरी, फंक्शन लास्ट होईल. त्याच्या आधी ह्या ब्लॉकमध्ये फंक्शन प्लस आपण एरर्स. ठीक आहे, एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, हे पण बघणार आहे. प्रत्येक एरर बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाईल. तुम्हाला नोट्स लिहून दिले जातील एररच्या, जे की तुम्हाला फ्युचरमध्ये हेल्प करतील. जे एरर तुम्ही इथं फेस करता तेच अदर लँग्वेजेसमध्ये करता. मग हेच एरर तुम्हाला अदर लँग्वेजेसमध्ये पण काय करणार आहेत, हेल्प करणार आहेत. त्याच्यामुळे हे डिटेलमध्ये तुम्हाला जे आहे ते मी लिहून देणार आहे पूर्ण. ठीक आहे, तर ते कुठे लिहून देणार आहे, तुमच्या ह्या शीटमध्येच देणार आहे. तुम्हाला काय करायचं, टाईप करायचंय. कोणती नोटबुक डीए साठी तरी कॅरी नका करू, बट तुम्ही मशीन लर्निंग करताल, तुम्हाला 100